धन्यवाद। आजच्या या जीर्णोद्धार वर्धापन सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण भक्तगण, कलारसिक आणि चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ यांचे सर्व कलाकार, वाद्यवृंद आणि इतर सहकारी या सर्वांचं जीर्णोद्धार समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत। मी मगाशीच उल्लेख केल्याप्रमाणे हा डिजिटल जमाना आहे आणि डिजिटल जमान्यामध्ये आपल्याला अगदी थोडक्यामध्ये काही गोष्टी जाणीव करून घ्यायच्या असतात। जसं चित्रपट निघणार असेल तर त्याच्या अगोदर टीजर येतो आणि त्या चित्रपटाची आपल्याला कल्पना देऊन जातो। तसं या ठिकाणी काहीशी कल्पना आपल्या सर्वांना असली पाहिजे, त्यामुळे आपली मानसिकता तयार होईल की आपण नेमकं काय पाहतोय। आपल्याला माहिती आहे आपण परकीयांच्या आक्रमणानंतर सुमारे 200 वर्ष परकीय गुलामीत राहिलो आणि पाश्चिमात्य संस्कारांचं ओझं घेऊन आपण जगलो आणि हे पाश्चिमात्य संस्कार आपल्यावर एवढे झाले की आपली स्वतःची हिंदूंची सनातन संस्कृती आज आपण पूर्णपणे विसरलेलो आहोत। आणि आज ही काळाची गरज आहे की नवीन पिढीला हा इतिहास, आपला सनातन संस्कृती, धर्मातल्या संकल्पना या माहिती करून देण्याची गरज आहे आणि ती काळाची गरजच आहे। पण त्याचबरोबर जे निर्णय प्रक्रियेत समाज धुरी म्हणून जे आपण वावरतो ती आमची जबाबदारी आहे की पुढच्या पिढीला आपण काहीतरी चांगलं दिलं पाहिजे। या मंदिराच्या या वर्धापन दिनाचा सोहळा संपन्न होत असताना ही पूर्वतयारी करण्यासाठी आमच्या वारंवार या मंदिरामध्ये ज्या सभा झाल्या, या सभेमध्ये सर्व ग्रामस्थांनी येऊन आपापले विचार मांडले होते। यामध्ये संजय देसाईंनी ही संकल्पना मांडली की कार्यक्रम होतच राहतात, परंतु संस्कृती जोपासणारा, हिंदू संस्कृती, सनातन धर्म याचा प्रचार प्रसार करणारा असा आगळा वेगळा दशावतारी प्रयोग आपण या ठिकाणी सादर करावा, जेणेकरून नवीन पिढीला आपल्या सनातन धर्माची, संस्कृतीची जाणीव होईल आणि त्यांच्यामध्ये ते विचार आज रुजवले गेले तर ते वृद्धिंगत होतील। म्हणून संजय देसाईंसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। आजचा जो हा नाट्यप्रयोग आहे हा आपल्याच देशातील ओडिसा म्हणून एक राज्य आहे, तिथे जगन्नाथपुरी म्हणून एक शहर आहे आणि या जगन्नाथपुरीमध्ये असणारं जे मंदिर जगन्नाथाचं हे सर्वश्रुत आहे। जगाच्या कानाकोपऱ्यातील लाखो श्रद्धाळू या मंदिराला भेट देत असतात, पण शेजारची नवडी शेमडी असते त्यामुळे भारतातलंच, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं कौतुक नाही, पण हा इतिहास माहिती होणं गरजेचं आहे। आपण सगळ्यांनी हिंदू धर्माचा ज्यावेळी कुठलाही कार्यक्रम असतो, काही विचार मांडले जातात, त्यावेळी 4 धाम यात्रा हा शब्द सर्वांनी ऐकलेला आहे। आता ही 4 धाम कोणती? 4 धाम ही सुरू होतात दक्षिणेला, भारत देशाच्या दक्षिणेला रामेश्वरम आहे, त्याचप्रमाणे पश्चिमेला द्वारकापुरी आहे गुजरातमध्ये, उत्तरेला बद्रीनाथ आहे आणि पूर्वेला म्हणजे ओरिसामध्ये जगन्नाथपुरी आहे। आता या जगन्नाथपुरीचा महिमा जो आहे तोच या नाटकामधून आपल्या समोर मांडला जाणार आहे। या जगन्नाथपुरीला वेगवेगळी नावं होती। पूर्वी उत्कल होतं, आपण याच्यामध्ये आपल्या राष्ट्रगीतामध्ये वारंवार ऐकतो द्राविड उत्कल वंग, हे त्यावेळेचं नाव आहे। त्यानंतर त्याचं नाव पुरुषोत्तमपुरी झालं, त्यानंतर नीलांचन झालं, त्यानंतर निलगिरी झालं आणि आता जे प्रचलित नाव आहे ते जगन्नाथपुरी। उत्कल हे जे नाव ज्यावेळी होतं त्यावेळी अनंतवर्धनम चौल हा राजा होता आणि त्या राजाने हे जगन्नाथपुरीमध्ये प्रभू जगन्नाथांचं मंदिर बांधलं गेलं। जगन्नाथ म्हणजे नरसिंहाचा अवतार म्हणून गणला जातो
आणि ह्या जगन्नाथाचं दर्शन घेतलं तर महाविष्णूंचा अवतार म्हणून विष्णूंचे जे 10 अवतार आहेत त्याचं दर्शन घेतल्याचं पुण्य भाविकांच्या पदरात पडत असतं. जगन्नाथ मंदिरामध्ये ज्या मूर्त्या आहेत आपण सर्रास बघतो, सर्व मंदिरांमध्ये ज्या मूर्त्या आहेत त्या पाषाण आहेत, दगडाच्या आहेत. परंतु या मंदिरामधल्या ज्या मूर्त्या आहेत या लाकडाच्या मूर्त्या आहेत. जगन्नाथ स्वारी बरोबर त्यांचे बंधू बलभद्र आणि त्यांची बहीण सुभद्रा अशा 3 मूर्त्या आहेत. दर 12 वर्षांनी या मूर्त्या बदलल्या जातात. या मूर्त्या बदलण्याचा कार्यक्रम जो आहे हा फार गूढ आहे आणि तो फार बंदिस्त प्रक्रियेमध्ये काळोखामध्ये केला जातो. ही गुप्त पद्धतीने जी मूर्त्या बदलण्याचा जो उपक्रम आहे यासाठी म्हणजे केवळ थोतांड नाही, राज्य सरकार संपूर्ण शहरामधल्या लाईट्स त्या दिवशी बंद करतं. ज्या दिवशी या मूर्त्या बदलायच्या असतात 12 वर्षांनी त्यावेळी त्या शहरातील संपूर्ण लाईट्स बंद केले जातात. लाईट्स बंद केल्यानंतर या संपूर्ण मंदिराला सीआरपीएफचे कमांडो आहेत यांचा कडोकोट बंदोबस्त असतो. सर्वसामान्य नागरिकांना त्या मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश नसतो. फक्त पुजारी मंडळी आहे त्यांच्यामध्ये जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असतात ते एकाच व्यक्तीला त्या मंदिरामध्ये प्रवेश असतो. त्या मंदिरात प्रवेश करताना तो जो ज्येष्ठ श्रेष्ठ तो पुण्यवान म्हणावा लागेल की त्याला तो ब्रह्मपदार्थ आपल्या हातात घेण्याचं भाग्य मिळतं. त्याला स्पर्श येऊ नये म्हणून त्या ज्येष्ठ श्रेष्ठ पुजाऱ्याच्या हातामध्ये हातमोजे म्हणजे हँडग्लोव्ज घातले जातात. त्याच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली जाते. अंधारामध्ये त्या माणसाला चाचपडत जायचं असतं. चाचपडत जाऊन जुन्या मूर्ती आणि नवी मूर्ती ठरवायच्या असतात. त्यानंतर त्या 3 मूर्तीमधली जगन्नाथाची मूर्ती ओळखायची असते आणि जुन्या जगन्नाथ मूर्तीच्या मधील ती वस्तू ज्याला ब्रह्म पदार्थ म्हटलंय ती अलगदपणे उचलून नवीन लाकडाच्या मूर्तीमध्ये प्रस्थापित करायची असते. मान्यता अशी आहे की त्याची डोळ्यावर पट्टी का बांधली जाते तर पुरातन काळामध्ये ज्यांनी प्रयत्न केला ब्रह्मपदार्थ बघण्याचा त्यांचा मृत्यू झालेला अशी मान्यता आहे. म्हणून ही सवलत कुणालाच नाही. म्हणून तो पदार्थ तो फक्त त्याने हाताने अनुभव घ्यायचा आहे. ज्यांनी ज्यांनी हातामध्ये घेतलं ज्यांच्या पदरात ही पुण्याई पडली त्यांनी फक्त जो अनुभव कथन केला तो एवढाच की जो पदार्थ उचलून जुन्या मूर्तीमधून नवीन मूर्तीमध्ये प्रस्थापित केला जातो तो पदार्थ हलत असतो, धडधडत असतो. धडधडत असतो म्हणजे जिवंत असतो. म्हणजे श्रीकृष्ण स्वारींचं हृदय आहे ते. यामागे ही कथा आहे. आजकाल पाप पुण्याची संकल्पना कचऱ्याच्या टोपलीत जाते. काय नाही होत रे चालता. प्रत्यक्ष परमेश्वराला ही चुकलेलं नाहीये. प्रारब्ध आपण आता पाहू या ठिकाणी. व्याध म्हणून जो आहे त्याच्या हस्ते श्रीकृष्णाने देह ठेवला. प्रत्यक्ष परमेश्वरालाही प्रारब्ध चुकलं नाही. देव कोणाचं चांगलंही करत नाही आणि वाईटही करत नाही. जे काय घडत असतं, जे प्रारब्ध घडतं, जे नशीब घडतं हे आपली कर्म असतात. चांगलं कर्म केलं तर चांगलं जीवन प्राप्त होणार. वाईट कर्म केलं तर ते पाप म्हणून गणलं जाणार. त्याची आपल्याला काही जी आहे ते आपल्याला ते फेडावं लागतं. श्रीकृष्ण भगवान जगन्नाथ जरी परमेश्वर असले तरी त्यांनी जगाचं कल्याण करण्यासाठी ज्या काही कृती केल्या तर त्या कृती करण्यासाठी जे काही त्यांच्या हातातनं अनाहूतपणे पाप घडलं त्याची परतफेड त्यांनाही करावी लागली. प्रत्यक्ष परमेश्वरालाही पाप पुण्य चुकलेलं नाही. पाप पुण्य समत्कृत्वा नरयोनिषु जायते म्हटलंय. 83,99,999 या योनी उलटल्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो आणि त्या काळामध्ये जास्तीत जास्त भक्ती करायला हवी आणि परमेश्वर प्राप्त करण्याचा प्रयत्न करायला हवा. श्रीकृष्ण स्वारींनी ज्यावेळी देह ठेवला त्यावेळी जंगलामध्ये श्रीकृष्ण स्वारी
त्यांना सुद्धा शाप होता गांधारीचा की जसं माझ्या वंशाचा उच्छेद झाला तसं यादव कुळाचाही उच्छेद होईल. म्हणून श्रीकृष्ण स्वारींनी आपल्या अंतकाळामध्ये द्वारकापुरी गुजरात जवळच्या समुद्रामध्ये बुडवली आणि स्वतः एका जंगलात जाऊन बसले. जंगलात जाऊन पायावर पाय ठेवून बसलेले असताना त्यांचा पायाचा अंगठा हा व्याधाला वाटला. हो, व्याधाला वाटला की काहीतरी श्वापत असावं आणि त्यांनी बाण मारला आणि बाण मारल्यामुळं श्रीकृष्ण स्वारींना देह ठेवावा लागला. त्यावेळी तो व्याध त्या ठिकाणी श्रीकृष्ण स्वारीजवळ गेला आणि म्हणाला की परमेश्वरा मला माफ करा, माझ्या हातून हे पाप झालं. श्रीकृष्ण स्वारी म्हणाली तुम्ही काय हे मनावर घेऊ नका, तुमच्या हातून हे पाप झालेलं नाही, कारण माझं हे प्रारब्ध होतं. राम अवतारात असताना सुग्रीवाच्या भल्यासाठी बालीला जो लपून बाण मारला होता राम अवतारामध्ये तो भोग भोगण्यासाठी बालीच्या जन्मात म्हणून व्याध आला आणि रामाचा जन्म घेऊन परत कृष्ण अवतार आला. याप्रमाणे या ठिकाणी मी आटोपतोय. तर या मंदिराचं जे काही प्राचीन मंदिर आहे आणि याच्या ज्या काही विशेषत्व आहे ते मी आपल्यासमोर एका मिनिटात सांगतो आणि मी थांबतोय. तर या मंदिराचा जो दरवाजा आहे सिंह दरवाजा, हे मंदिर समुद्राच्या बाजूला आहे, परंतु सिंह दरवाजातून आतमध्ये प्रवेश केला की समुद्राच्या लाटांचा आवाज बंद होतो. परत बाहेर आलात दरवाजाच्या आत बाहेर आलात की समुद्राच्या लाटांचा आवाज येतो. त्या मंदिराच्या पायरीमधून आतमध्ये प्रवेश केलात मंदिराच्या लाटांचा आवाज बंद होतो. मंदिराच्या वर आपण सगळीकडे झेंडा लावतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे झेंडा कुठल्या दिशेने फडकतो, जिकडे हवेची दिशा असेल, वाऱ्याची दिशा असेल तिकडे झेंडा फडकतो. परंतु हे एक मंदिर असं आहे की या मंदिराचा झेंडा वाऱ्याच्या उलट दिशेने फडकत असतो. हा झेंडा रोजच्या रोज बदलावा लागतो. हा झेंडा जर बदलला नाही रोजच्या रोज तर हे मंदिर 18 वर्ष उघडलं जाणार नाही असं शापित वचन आहे. त्याचप्रमाणे आपण उभं राहिलो तर उन्हाची सावली आपली स्वतःची पडते. कुठल्याही इमारतीची सावली पूर्व पश्चिम जसा सूर्य असेल तशा पद्धतीने जमिनीवर सावली पडते. या मंदिराची सावली जमिनीवर पडत नाही. या मंदिराच्या कळसावर एक सुदर्शन चक्र आहे. ते सुदर्शन चक्र मंदिराच्या चोहोबाजून कुठूनही बघितलं तरी ते आपल्या समोरच आहे असं दिसतं. प्रसाद आपण आज सकाळपासून महाप्रसाद या ठिकाणी घेतला, सर्वांना स्वारस्य असतं, महत्वाचा भाग आहे. पण या मंदिरामध्ये जो प्रसाद तयार केला जातो यासाठी मोठी मोठी एकाहून एक लहान अशा प्रकारची 7 मडकी महाप्रसादासाठी ठेवली जातात. त्याच्या खाली ज्वाल केला जातो. परंतु यामध्ये आता हे म्हणे यात काय विशेष, यात विशेष असं आहे की ह्याच्यामध्ये प्रसादासाठी जे काय साहित्य ठेवलेलं आहे हे शिजताना सर्वात वरचं जे मडकं आहे त्याच्यातला प्रसाद पहिलाच शिजतो, पहिला तयार होतो. त्यानंतर टप्प्याटप्प्याने खालचा प्रसाद शिजत जातो आणि त्याप्रमाणे तो वाढला जातो. भगवान जगन्नाथ 4 मंदिरांमध्ये मी जी 4 धाम सांगितले तिकडे प्रवास करत असतात आणि जेवायला मात्र भोजन करण्यासाठी हे त्या मंदिरामध्ये जातात जगन्नाथपुरीला. म्हणून प्रसाद सुरू झाल्यापासून प्रसाद संपेपर्यंत प्रसाद कधी आजपर्यंत खंड पडलेला नाही. आणि शेवटी ज्यावेळी मंदिर बंद होतं त्यावेळी प्रसाद अजिबात शिल्लक राहत नाही. कुठलाही एकही अन्नाचा कण वाया जात नाही अशी प्रचिती या जगन्नाथपुरीची आहे. आपण सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलात त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.